नमस्कार, मी अनिल जगताप. राज्यात 2020-21 पासून 80-110चा फॉर्म्युला राज्य शासनानं प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात राबवलेला आहे. याचा अर्थ एखाद्या कंपनीला जर 100 कोटी रुपये हप्ता गेला असेल आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिलेली 70 कोटी असेल, तर 20 कोटी रुपये कंपनीला स्वतःकडे ठेवता येतात, 10 कोटी रुपये परत करता येतात. तसेच जर नुकसान भरपाई 110%च्या वरी गेली तर तो पैसा राज्य शासन देतो. याचप्रमाणे 2020 पासून 2024च्या रब्बी हंगामापर्यंत विविध पीक विमा कंपन्याकडे 1313 कोटी रुपये थकीत आहे, तर राज्य शासन 110% प्रमाणे केवळ 247 कोटी रुपये देणं बाकी आहे. एकीकडं शेतकऱ्याची नुकसान भरपाई न देता पीक विमा कंपन्या हा पैसा स्वतःकडे वापरतात. राज्य शासनही यांच्याकडे तगादा न लावता हा पैसा असाच का ठेवतो, हा देखील माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे. या संदर्भात हा पैसा वसूल करावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे 21 तारखेला ईमेल निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. एक महिनाभर वाट पाहू, नाहीतर या संदर्भामध्ये स्वतंत्र जनहित याचिका संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये दाखल करणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.